कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर जुन्या पैठणमधील पडलेल्या जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेत पैठण आपेगाव तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण निधीतून जवळपास 8 लाख लिटरची पिण्याच्या पाण्याची टाकी उभारणीसाठी स्थानिक जीवन प्राधिकरणाने तब्बल 4 ते 5 वर्षांनंतर सुरुवात केली। टाकीच्या बांधकामासाठी गुत्तेदारांनी कधी काम बंद तर कधी सुरू अशी भूमिका घेतली, त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी आंदोलने करावी लागली। त्यातली त्यात पुरातत्व विभागाने टाकी बांधकामाबाबत काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। शेवटी रडत पडत सन 2024च्या अखेरच्या सत्रात टाकीचे बांधकाम पूर्ण झाले खरे, पण जीवन प्राधिकरण पैठण नगर परिषद यांच्यात समन्वय नसल्यामुळे टाकी हस्तांतर बाब लांबणीवर पडत चालली असल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे। गेल्या अनेक वर्षात पैठणकरांना कधीच नियमित वेळेवर पाणी मिळत नाही। दररोज अवेळी नळाद्वारे पाणी मिळते, रात्री उशिरा कधीही पाणी येते, त्यामुळे नळधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे खोटीनाटी उत्तरे देऊन वेळ मारून नेतात असा अनुभव जनतेला आला आहे। पैठणपासून हाकेच्या अंतरावर असलेला नाथसागर तुडुंब भरलेला असताना टाकी भरून जनतेला पाणी पुरवठा होणे आवश्यक असताना तसे दिसून येत नसल्यामुळे याबाबत एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी भेटून कैफियत मांडणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा कृती समितीकडून देण्यात आली आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।